आजची कथा गावंढळ बायको एक हटके कथा. साताऱ्याजवळच्या एका छोट्या खेड्यात गणेश नावाचा एक हुशार शहरात शिकलेला मुलगा राहत होता. त्याची नोकरी पुण्यात होती, पण आईच्या आग्रहामुळे त्याने लग्नासाठी गावातलीच मुलगी पाहायला होकार दिला. मुलगी होती गौरी. साधी, निरागस, थोडी गावंढळ, पण मनाने सोन्यासारखी. गणेशने पहिल्यांदा गौरीला पाहिलं तेव्हा ती ओल्या केसांनी अंगण झाडत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नव्हता, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. ही शहरात कशी ॲडजस्ट होईल, गणेश मनात म्हणाला. पण आईच्या हट्टामुळे लग्न ठरलं. लग्नानंतर ती शहरात पहिली एंट्री घेते. लग्नानंतर गौरी पुण्यात आली. पहिल्याच दिवशी तिने लिफ्ट पाहिली आणि घाबरून म्हणाली, "अरे देवा, ह्या पेटीत माणसं कोंबतात का?" गणेश लाजला, पण हसू आवरू शकला नाही. घरात आल्यावर गौरीने गॅस सुरू करण्याऐवजी चूल शोधायला सुरुवात केली. तिने गॅसवर भाकरी लावली आणि ती पूर्ण काळी पडली. गणेश चिडला, "काही येतं का ग तुला?" गौरी शांतपणे म्हणाली, "शहरातलं नाही येत, पण शिकेन, तुम्ही शिकवाल तर." एक दिवस शेजारच्या बायका आल्या. सगळ्या इंग्लिशमध्ये बोलत होत्या. गौरीने हसून विचारलं, "तुम्ही मराठीत नाही बोलत का?" त्यांनी हसत तिची टिंगल केली. त्या रात्री गौरी खूप शांत होती, पण दुसऱ्या दिवशी ती जवळच्या लायब्ररीमध्ये गेली आणि तिने मराठीसोबत थोडं इंग्लिश शिकायला सुरुवात केली. एकदा गणेशच्या ऑफिसमध्ये मोठा फंक्शन होता. सगळ्यांनी आपल्या बायका आणायच्या होत्या. गणेशला भीती वाटत होती, गौरी काहीतरी गावंढळपणा करेल. पण गौरीने साधी साडी नेसली, केस नीट बांधले आणि कॉन्फिडन्सने त्याच्यासोबत गेली. तिथे सगळे इंग्लिशमध्ये बोलत होते. सुरुवातीला गौरी गप्प बसली, पण एक महिला अडचणीत होती. तिला मराठीत बोलता येत नव्हतं. गौरी पुढे आली आणि म्हणाली, "आय कॅन हेल्प यू." तिने साध्या इंग्लिशमध्ये तिची मदत केली. सगळे थक्क झाले. गणेशच्या बॉसने विचारलं, "युअर वाईफ इज व्हेरी इंटेलिजंट." गणेशला अभिमान वाटला. घरी येताना गणेश म्हणाला, "मला वाटायचं तू गावंढळ आहेस." गौरी हसली. "गावंढळ असणं चुकीचं नाही. मन गावाकडचं असलं की माणूस चांगला असतो." गणेशला आपली चूक कळली. काही महिन्यात गौरीने शहरात सगळं शिकलं, पण तिचं साधेपण तसंच राहिलं. शेजाऱ्यांनी तिची टिंगल करणं बंद केलं. उलट सल्ला मागायला येऊ लागले. गणेशला उमगलं, शिक्षणाने माणूस मोठा होत नाही, मनाने मोठा असणं महत्त्वाचं असतं. गावंढळपणा हा कमीपणा नसतो, तो प्रामाणिकपणाचा आणि साधेपणाचा खरा चेहरा असतो. गौरीने शहरात स्वतःला हळूहळू बदलायला सुरुवात केली होती, पण तिचं मन अजूनही तसंच साधं, निरागस होतं. गणेश आता तिच्यावर खुश होता, पण त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी आली होती. रिया तिचे नाव होते. रिया स्मार्ट, इंग्लिश फ्लुएंट आणि थोडी ॲटिट्यूडवाली. ऑफिसमध्ये सगळे तिच्यावर फिदा झाले आणि हळूहळू गणेशही तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. इथून गैरसमजाची सुरुवात होऊ लागते. एक दिवस रियाने गणेशला कॉफीसाठी बोलावलं. गौरीने फोन केला, "कधी येणार घरी?" गणेश थोडा चिडून म्हणाला, "काम आहे, उशीर होईल." पण तो रियासोबत कॅफेत बसला होता. हे सगळं शेजारच्या एकाने पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी गौरीला सांगितलं. गौरीचा विश्वास डळमळला, पण तिने लगेच काहीही बोललं नाही. गौरीने शांतपणे निर्णय घ्यायचा असं ठरवले. गौरीने रडण्याऐवजी एक वेगळाच निर्णय घेतला. ती म्हणाली, "जर माझ्यात काही कमी असेल तर मी ती भरून काढेन." ती रोज थोडं इंग्लिश, थोडं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि थोडं कुकिंग मॉडर्न स्टाईल शिकू लागली.
पण तिने स्वतःला पूर्णपणे बदललं नाही. ती फक्त स्वतःला सुधरत होती. पण तिला एक मोठा धक्का बसणार होता. एक दिवस गणेश घरी आला आणि त्याने पाहिले गौरी फोनवर इंग्लिशमध्ये बोलत होती. हॅलो मॅडम, टुमारो डिलिव्हरी हो जाएगा. गणेश थक्क झाला. तो विचारतो, हे काय चाललंय? गौरी हसून म्हणाली, मी छोटा बिझनेस सुरू केलाय, होममेड स्नॅक्सचा. ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आला. रियाने गणेशची मदत घेतली, पण शेवटी सगळं क्रेडिट स्वतःला घेतलं. गणेशला खूप वाईट वाटलं. त्याच दिवशी त्याला कळलं, रिया फक्त स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचा वापर करते. रियाचा खरा चेहरा त्याच्या समोर आला होता. गौरीचा बिझनेस खूप चांगला चालू लागला. लोक तिच्या बनवलेल्या पदार्थांवर फिदा झाले. एका मोठ्या कंपनीने तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करायला ऑफर दिला. गणेशला विश्वास बसत नव्हता. जिला तो गावंढळ म्हणायचा, ती आज सक्सेसफुल बिझनेस वुमन झाली होती. त्या रात्री गणेश गौरीसमोर बसला. माझ्याकडून चूक झाली, मी तुला समजून घेतलं नाही. गौरी शांतपणे म्हणाली, माणूस चुकतो, पण नातं टिकवायचं असेल तर विश्वास हवाच. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी खरी जीत पुन्हा गौरीचीच झाली. गौरीने ना राग केला ना बदला घेतला. तिने फक्त स्वतःला सिद्ध केलं. आणि गणेशला उमगलं, शहरातली स्मार्टनेस काही दिवसांची असते, पण गावातली सिन्सिअरिटी आयुष्यभर टिकते. खरं प्रेम हे बदलण्याने नाही, तर समजून घेण्याने टिकतं. गौरीचा बिझनेस आता जोरात चालू होता. तिचे घरी बनवलेले पदार्थ पुण्यातच नाही तर इतर शहरातही पोचू लागले होते. सोशल मीडियावर तिचं नाव होतं. गणेश तिच्या प्रत्येक यशावर खुश होता. पण कथा इथे संपणारी नव्हती. रियाची परत एंट्री होणार होती. एक दिवस अचानक रिया पुन्हा गणेशच्या आयुष्यात आली. यावेळी ती थोडी बदललेली दिसत होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही तोच स्वार्थ होता. ती थेट गौरीच्या बिझनेस ऑफिसमध्ये पोहोचली. हाय, आय एम रिया, मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. गौरी तिला पाहून क्षणभर थांबली, पण लगेच हसली. कामासाठी आलात तर वेलकम आहे. रियाचा शांत बदला सुरू झाला होता. रिया आतून विचार करत होती, ही गावंढळ बाई एवढी सक्सेसफुल कशी झाली? मी तिला खाली आणणार. ती कंपनीत कामाला लागली आणि हळूहळू ती काही क्लायंट्स स्वतःकडे वळवू लागली. पण गौरी सगळं पाहत होती. ती शांत होती, पण आंधळी नव्हती. तिने मोठा खेळ खेळायचा असे ठरवले. गौरीने एक प्लॅन बनवला. तिने रियाला एक मोठी डील दिली. हा फॉरेन क्लायंट आहे, हँडल करशील? रिया खुश झाली. फायनली मोठी संधी. पण त्या डीलमध्ये काही ट्रिकी कंडिशन्स होत्या, ज्या फक्त नीट वाचणाऱ्याला समजतील. रिया नेहमीप्रमाणे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होती. तिने डॉक्युमेंट्स नीट वाचलेच नाहीत आणि साईन करून टाकले. कपट भावनेने वागले तर सत्य कधी ना कधी बाहेर येतं. काही दिवसांनी क्लायंट मीटिंग झाली. क्लायंटने काही प्रश्न विचारले जे रियाला समजलेच नाहीत. गौरी पुढे म्हणाली. तिने सगळं शांतपणे एक्सप्लेन केलं आणि मग ती म्हणाली, रिया, कॉन्ट्रॅक्टमध्ये जे क्लॉजेस आहेत त्याची जबाबदारी तुमची आहे. रिया घाबरली. तिच्या लक्षात आलं ती स्वतःच्या घाईमुळे ट्रॅपमध्ये अडकली आहे. खरा रिवेंज तर आता यापुढे आहे. रिया रडत गौरीसमोर आली. प्लीज मला वाचव, माझं करिअर संपेल. गौरी शांतपणे म्हणाली, मी तुला वाचवेल, पण एक अट आहे. रिया घाबरत म्हणाली, काय? गौरी हसली. स्वतःचा स्वार्थ सोड
आणि इतरांना वापरणं बंद कर. रिया काही क्षण शांत राहिली आणि शेवटी मान डोलावली. हे सगळं पाहून गणेश स्तब्ध झाला. तो म्हणाला, तू बदला घेतलास पण वेगळ्या पद्धतीने. गौरी म्हणाली, खरा बदला म्हणजे समोरच्याला हरवणं नाही, तर त्याला योग्य मार्गावर आणणं. हीच एक वेगळी जीत आहे. रिया खरंच बदलली. ती गौरीसोबत प्रामाणिकपणे काम करू लागली. गौरीचं बिझनेस अजून मोठं झालं आणि गणेशला आता तिच्यावर फक्त प्रेमच नव्हे तर अभिमानही वाटू लागला. गावंढळ म्हणणं सोपं असतं, पण त्या साधेपणामागचं सामर्थ्य ओळखायला मोठं मन लागतं. ही कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आपण वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार.